आज आपण घरच्या घरी चविष्ट खुसखुशीत 4-5 दिवस टिकणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्यांची अगदी सोपी रेसिपी बघूयात। साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। सर्वप्रथम चाळून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये रवा बेसन पीठ टाकायचे। त्यातच हिंग, हळद पावडर, धने पावडर, चिली फ्लेक्स, तीळ, मीठ, जिरे, ओवा हातावर मॅश करून टाकायच्यात। थोडीशी कसुरी मेथी पण हातावर मॅश करूनच टाकायची। पिठात मसाले पूर्ण मिक्स करायचे। पिठात तुपाचा मोहन टाकून तूप पिठामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे। कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचे। आता एकदम पाणी न टाकता थोडे थोडे पाणी टाकत पीठ मीडियम घट्टसर भिजवून घ्यायचे व थोडे तेल टाकून परत मळून घ्यायचे। पीठ 10 मिनिट रेस्ट झाल्यानंतर थोडे एकदा मळून घ्यायचे। पुऱ्या करण्यासाठी पिठातून एक मोठा उंडा काढून पोळपाटावर एक मोठी पोळी लाटून घ्यायची। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मीडियम जाडीची व वाटीच्या सहाय्याने सर्व पुऱ्या कापून घ्यायच्यात व तळण्याकरता रेडी ठेवायच्यात। गॅसवर कढईत तेल तापल्यानंतर 2-3 पुऱ्या तेलात बॅचेसमध्ये टाकून दोन्ही बाजूने गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायच्यात व तळलेल्या पुऱ्या पेपरवर काढायच्यात। चविष्ट खुसखुशीत झटपट तिखट पुऱ्या रेडी। नाश्ता, टिफिन, प्रवासात उपयोगी, चहा बरोबर खाता येणाऱ्या, सर्वांना आवडतील अशा तुम्ही पण बनवा, आवडीने खा। धन्यवाद।